शिवसेना भाजपा युतीच्या प्रभाग क्रमांक 101च्या अधिकृत उमेदवार तथा प्रथम महिला विरोधी पक्षनेत्या सरोजताई पाटील यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। या उद्घाटनानंतर प्रभाग अंतर्गत भव्य दिव्य अशा निवडणूक प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। आता आपल्या सोबत प्रभाग क्रमांक 101 मधले शिवसेना भाजप युतीचे खूपच समर्थ उमेदवार सरोजताई पाटील आपल्या सोबत आहेत। त्यांना आपण नक्की विचारणार आहे की या प्रभागातून नागरिकांना त्यांना कसा प्रतिसाद मिळत आहे। ताई, तुम्हाला कसा प्रतिसाद मिळत आहे तुमच्या नागरिकांना या प्रभाग क्रमांक 101 मधून? आता तुम्ही बघतच आहात की एवढ्या महिला सगळे बंधू भगिनी सगळ्या माझ्याबरोबर उपस्थित आहेत आणि अतिशय जोशाने आणि जोमाने ते कामाला लागलेले आहेत आणि त्यांना मला जिंकून द्यायचंय असं वाटतं की ते स्वतः उमेदवार आहेत आणि माझ्यासाठी प्रचार करतायत। खूप चांगल्या पद्धतीने मला प्रतिसाद मिळत आहे। कोणत्या समाजात दिसत आहे? सर्व समाजातील लोकांचा इथे प्रतिसाद आहे। इथे साऊथ इंडियन लोक आहेत, इथे मराठी लोक आहेत, मुस्लिम लोक आहेत, सर्व धर्मीय सर्व धर्म समभाव लोकांचा मला प्रतिसाद मिळत आहे। समस्या नागरिकांची इथे आपल्याला दिसतात? इथे आता आपण बघाल तर मेन समस्या इथे आयकर कॉलनीमध्ये यांना मार्केट नाही आहे आणि खेदाची गोष्ट की इथे शौचालय नाही आहे। यांना जर कुठे शाळेत वगैरे जायचं असेल तर त्यांना रेल्वे लाईन क्रॉस करून बेलापूरला जायला लागत आहेत। त्यांच्या अशा बऱ्याचशा समस्या आहेत। स्ट्रीट लाईट व्यवस्थित नाही आहे, रोड व्यवस्थित नाही आहेत, तर अशा प्रकारच्या समस्यांना त्यांना सामोरे जायला लागत आहे। महिलांचा तुम्हाला पाठिंबा कसा मिळतोय? खूप चांगल्या प्रकारे महिलांचा पाठिंबा मला मिळत आहे आणि त्यांना अतिशय आनंद झालेला आहे का स्वतः मला सांगतात की एक महिला असल्या कारणाने आमच्या महिलांच्या ज्या काही समस्या आहेत त्या मला अगदी मन मोकळेपणाने ते सांगू शकतील। धन्यवाद मॅडम। तर आता आपण बघितलं की प्रभाग क्रमांक 1च्या सरोजताई पाटील इथं ज्या निवडणूक लढवत आहे भाजप आणि शिवसेना युतीच्या माध्यमातून त्याचा भरघोस प्रतिसाद इथं मिळत आहे। कॅमेरामॅन साई पवारसोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, प्रभाग क्रमांक 101। सदर आयोजित रॅलीमध्ये स्थानिक रहिवासी, शिवसेना पदाधिकारी, महिला संघटक, शिवसैनिक आणि पक्ष समर्थक तसेच शुभचिंतकांनी रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहयुक्त सहभाग दर्शविला।